नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे, म्हणजे जवळजवळ 7:30 वाजत आलेत आणि आज महाशिवरात्र असल्यामुळं आमच्या इथे जवळच एक सोमेश्वरवाडी म्हणून आहे. तर तिथे मोठा उरूस भरतो, तर आम्ही दरवर्षी तिकडे जातो मुलांना घेऊन. तर तिथं उरसासारखंच पूर्ण असतं, पाळणे वगैरे, तसंच काय काय शॉपिंग करायला. तर मी तयार झाली आहे आणि आज संध्याकाळी साबुदाणा वडे आणि चटणी तेच करणार आहे. म्हणजे आवडतं आम्हाला असं खायला. असं तेच मळून घेते पीठ, म्हणजे आल्यानंतर नुसतं तळायला सोपं पडतं. तर आता ते पीठ मळून घेते साबुदाण्याचं. साबुदाणा दुपारीच भिजवला होता मी. तर चला मग लवकर बनवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे. म्हणजे आता आवरून तर झालं आहे, तेवढं झालं की मग तर शौर्यस्वर आम्ही आणि शौर्याचे पप्पा असं आम्ही 4 जण चाललो आहे फिरायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर तिथं गर्दी असल्यामुळे जास्त शूट करणं शक्य नाही आहे, तर जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर सकाळी मी साबुदाणा भिजवला होता, तर इथं चांगला असं साबुदाणा भिजला आहे. त्यानंतर मी बटाटे उकडून मॅश करून घेतले. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी असं आमचं नेहमीचं ठरलेलं असतं. तर इथं मी हिरवी मिरची पण ग्राइंड करून घेतली आहे आणि शेंगदाणे पण भाजले, ते गार होतं ते. तर स्वरा आणि शौर्याला मिकी माऊसमध्ये बसायचं होतं, म्हणून आम्ही सर्वात पहिले सुरुवात मिकी माऊसपासून केली आहे. आम्ही उशिरा निघालेलो आहे, तरी पण बरीच प्रचंड गर्दी दिसतीये. आमच्या इथे महाशिवरात्रीला खूप मोठा असा उरूस भरतो. इथे खूप सारे पाळणे येतात. लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात, त्यांच्याबरोबर आपण पण एन्जॉय करतो. तर यावर्षी पण इथे खूप मोठा असा उरूस भरला आहे. तर या लहान निरागस मुलांना असं आनंदामध्ये पाहून म्हणजे याची जाणीव होती की रोज ते जे काही धावपळ करतात त्यातनं त्यांना थोडासा तरी आनंद व्यक्त करता येतो. तर ही पाळण्यांची एक साईड आहे आणि याच्याच बरोबर फ्रंटला दुसऱ्या साईडला सुद्धा पाळणे आलेले आहेत. एवढे सारे पाळणे असूनही गर्दी काही कमी दिसतच नाही आहे, लोक खूप सारे दिसतात ते. तर हा आकाश पाळणा आहे. याला अशा खूप छान अशा लाईटिंग असल्यामुळं ते मनाला असं आकर्षण घेतात ते. शौर्याला इथं छोटी कार आहे, त्याच्यामध्ये पण बसायचं होतं, तर इथं तो बसलाय. खरंच या लहान निरागस मुलांना पाहून असं वाटतं की पुन्हा एकदा आपण पण लहान व्हावं. तर स्वरा आणि शौर्याला ती जी ड्रॅगनची ट्रेन असते त्याच्यामध्ये बसायचं होतं. तर स्पेशली शौर्याला ड्रॅगन खूप आवडतो, त्याच्यामुळे मग त्याचा हट्ट चाललेला की मला आणि दीदीला ड्रॅगनच्या ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर प्रत्येक उरसामध्ये मुलांना बंदुकीने फुगे फोडल्याशिवाय त्यांचा उरूस कंप्लीट होत नाही. तर त्यांची ती पण इच्छा आम्ही पूर्ण केली. तर आम्ही मगाशी गेलो त्याची ही दुसरी साईड आहे. तर इथं पण तशाच प्रकारचे पाळणे आलेले आहेत, पण इकडे थोडीशी गर्दी कमी आहे. आम्ही पहिल्यांदा गेलो तिथे थोडी जास्त गर्दी होती. इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण पहिल्यांदाच इथे आलो असतो, तर आपला वेळ पण वाचला असता. तर हा पाळण्यामधून खाली उतरताना जो व्ह्यू असतो तो हा थोडासा शूट केला आहे. तर 2 तास पाय दुखेपर्यंत फिरल्यानंतर आम्ही आता फायनली निघालेलो आहे घरी. तर आता जवळजवळ 10 वाजत आले आहेत.
तर तिकडे जायच्या अगोदर साबुदाण्याचं पीठ मळून ठेवलं होतं आणि इथं मस्त आता गरमागरम वडे तयार झालेत. त्यासोबत आहे शेंगदाण्याची चटणी. अय शौर्य, काय घेतलंय तू? फुगा रिमोट काढ. आमच्या शौर्याने फुगा घेतलाय गॅसचा. अजून काय घेतलं? अजून काय घेतलं? अजून गाडी घेतली. अजून जे घेतलं. तुला गाड्या नुसता फाटा. याला काय बोलतात? काय खेळायचं. खेळायचं? हं. दीदीला घेतलं का तुला? मला आणि ती गाडी पण आणि ती दोन दोन तर मला इकडं काय घेतलंय तुला अजून? गाडी एक एक माझे एक दीदीचा आहे. कोणती गाडी घेतली दाखव. मम्मी सांग कोणाचा फुगा घेतला. माझे फुगे दोघांचा पण एक एक आहे. नाही. ए ऐक ना शौर्य, अजून काय घेतलंय? गाडी गाडी आहे. गाडी कोणती गाडी? मस्त गाडी मस्त दाखव की गाडी. थांब दाखव. तुला गाड्या कमीच आहेत ना आधी. शौर्याने मॉन्स्टर गाडी घेतलीये. स्वराने हे काही खेळायचं काय म्हणतात ग बाळा याला? क्यूब घेतलंय. तर आमच्या इथे सोमेश्वरवाडीमध्ये शिवरात्रीला मोठा उरूस सारखंच भरतं. तिथं आम्ही फिरून आलोय. तिथं काय गर्दी असल्यामुळे जास्त शूट करता नाही आलं. थोडंफार शूट केलंय. त्यानंतर सकाळी साबुदाणा भिजवला होता तर त्याचेच वडे बनवले आणि आता खाल्लेत. वडे खाल्ले की पोट कसं जरा जड होतं म्हणून दुसरं काही खाल्लं नाहीये. शौर्याने मॉन्स्टरची कार घेतली. स्वराने पण ते पजल नाहीये. स्वराने पण ते स्क्यूब घेतलं. त्यानंतर शौर्याला फुगा पाहिजे होता तर गॅसचा फुगा पण घेतला. तर मज्जा येते असं थोडंसं फिरायचं म्हटलं की आपल्याला छान वाटतं आणि आपला ताण पण निघून जातो. तर चला मग आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझीच लाईफस्टाईल त्यानंतर माझ्या जीवनातले जे आनंदाचे क्षण असतात ते मी शेअर करत असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. तर आता मी व्हिडिओ एंड करते. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. शुभरात्री. गुड नाईट अँड टेक केअर. बाय करून दे मला. बाय करून दे ना. कर की बाय. दिसते का? कर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय.